आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातल्या शासकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या जात नोंदी पाहिल्या जाणार आहेत। राज्य मागासवर्ग आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केलं जाईल। त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी शासकीय सेवेमध्ये आहेत याचं सर्वेक्षण केलं जाईल। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचं शासकीय नोकऱ्यांमधील प्रमाण कमी असल्याची आकडेवारी सादर केल्यावर हा निर्णय घेण्यात आलाय। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राहुल, ही आकडेवारी का महत्त्वाची ठरतीये? हा जो आरक्षणाचा नवा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचा जो मार्ग आहे तो किती खडतर आहे आणि किती नवीन प्रश्न निर्माण करणार आहे असं आता स्पष्ट होत चाललेलं आहे। कारण काल श्री छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी समाजाला 27% आरक्षण आहे, परंतु प्रत्यक्षात शासकीय सेवेमध्ये ओबीसी समाजाचं प्रमाण हे 7 ते 8% कमी आहे। आणि याच मुद्द्यावरती श्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काही बोलाचाली झाली आणि अजित पवार यांना ही आकडेवारी मान्य नव्हती आणि म्हणून काल असा निर्णय घेण्यात आला आहे की जो अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो की महाराष्ट्राच्या शासकीय सेवेमध्ये कोणत्या जातीचे किती प्रतिनिधित्व आहे हे तपासलं जाणार आहे। म्हणजे अनुसूचित जातीचे किती, SC STचे किती आहेत, ओबीसीचे किती आहेत, मराठा समाजाचे किती आहेत, अ वर्गात किती आहेत, ब वर्गात किती आहेत, क वर्गात किती आहेत, ड वर्गात किती आहे। आणि हे काम हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि राज्य मागास आयोग करणार आहे। आता हे फक्त शासकीय सेवेत आहे की निमशासकीय सेवेमध्ये आहे, महामंडळामध्ये आहे, याबद्दलचे तपशील यायचे आहेत। कारण आत्ताच्या माध्यमात बातम्या आल्या त्यानुसार हे सर्वेक्षण करून एक आकडेवारी महाराष्ट्रासमोर मांडली जाणार आहे की शासकीय सेवेमध्ये कोणत्या जातीचं किती प्राबल्य आहे किंवा किती त्यांना शासकीय सेवेचा लाभ झालाय। काल ही 3 तास बैठक चालली आणि वेगवेगळ्या समाज घटकांना, स्पेशली कारण मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र द्या अशी भूमिका घेतल्यानंतर ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं कालची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। पण त्यातनं आता नवीन प्रश्न निर्माण झालाय, कारण ओबीसी समाजाच्या नेत्यांना माहिती आहे की याचे परिणाम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावरती काय होऊ शकतात आणि तीच आकडेवारी घेऊन छगन भुजबळ हे सूचित करत होते की मुळातच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व शासकीय सेवेमध्ये कमी आहे। आणि आता हा मुद्दा आल्यानंतर हे सर्वेक्षण किती दिवसामध्ये पूर्ण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, देश पातळीवरती पण ओबीसी समाजाची एक जातनिहाय जनगणना करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे, ज्याला अद्याप तरी भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला नाही, या पद्धतीची जर शासकीय सेवेतली नोंदी व्हायला लागल्या तर तो सुद्धा एक राजकीय भाग जो आहे तो महत्त्वाचा ठरेल। आणि म्हणून मी म्हटलं की ओबीसीच्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने जो नवे प्रश्न निर्माण झाले त्याचा मार्ग किती खडतर आहे आणि किती नवीन प्रश्न निर्माण करणार आहे ते याच्यातनं दिसतं आहे। आज स्पष्ट झालंय की अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार हे बघणार आहे की महाराष्ट्राच्या शासकीय सेवेमध्ये कोणत्या जातीचे किती कर्मचारी आहेत। राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।